सर्व मित्रांना शिवसकाळ. राहुल खैरमोडे ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आंबा लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत आंब्या बागेचं केलं जाणारं उत्तम असं व्यवस्थापन, या उत्तम व्यवस्थापनाविषयी आता आपण माहिती पाहत आहोत. आणि आजच्या या एपिसोड क्रमांक 42 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातील शेतकरी बांधवांच्याकडून नियमितपणे विचारला जाणारा असा एक महत्वपूर्ण प्रश्न की नवीन आंबा झाडांना आलेली जी पालवी असते या पालवीचं संरक्षण नेमकं कशा पद्धतीनं करावयाचं असतं याच्या बाबतची आपण सखोल माहिती पाहणार आहोत. मी आशा करतो आपण सर्वांना नवीन पालवी कशी टिकवावी हा जो एपिसोड आहे तो नक्की आवडेल. आपणास जर हा व्लॉग आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं आवडतं राहुल खैरमोडे ब्लॉग्स यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आंबा लागवड समस्या आणि उपाय या सिरीज अंतर्गतच्या आजच्या या स्पेशल एपिसोडमध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांनी जूनमध्ये आंबा लागवडी केल्या असतील आणि या लागवडी केल्यानंतर मागील जून ते सप्टेंबर साधारणपणे 3.5 पावणे 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये बऱ्यापैकी आपले रोपं चांगल्या पद्धतीनं आता सेट झाली असतील. आणि साधारणपणे या सप्टेंबर महिन्याच्या अगदी शेवटीच या ठिकाणी आपण लावलेल्या झाडांना नवीन पालवी प्रामुख्यानं येत असते. आपण स्क्रीनवरती पाहू शकता साधारणपणे सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये अशा प्रकारची सुंदर पालवी आपल्या प्रत्येक झाडावरती आपल्या सर्वांना पाहावयास मिळत असते. बऱ्याच शेतकरी बांधवांच्याकडून ही आलेली कवळी पालवी चांगली कशी टिकावी, साधारणपणे तिची वाढ चांगली कशी व्हावी, कीटकांच्या पासून किंवा इतर किडींच्या पासून याचं संरक्षण कसं करावं याच्याबाबतची नियमित विचारणा आपल्या आंबा लागवड समस्या आणि उपाय या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून होत असते. आणि म्हणूनच आज आपण हा स्पेशल असा व्लॉग बनवतो आहे. साधारणपणे सप्टेंबरच्या शेवटी आता ही आलेली जी नवीन पालवी आहे आपण पाहू शकता या ठिकाणी स्क्रीनवरती. आपण जर काळजीपूर्वक पाहिलं तर मुख्य खोडापासून जवळजवळ साधारणपणे 5 नवीन फुटवे या पर्टिक्युलर झाडावरती आलेले आहेत. आता या पालवीचं संरक्षण नेमकं कसं करायचं आणि या संरक्षणाच्या मध्येच सामान्यपणे यांची छाटणी केव्हा करावयाची असते अशा दोन्ही गोष्टींची माहिती मी आपणास या ब्लॉगच्या निमित्तानं सांगतो आहे. साधारणपणे पावसाळा संपता ज्यावेळी आपल्या झाडावरती अशा प्रकारची नवीन कवळी पालवी येत असते त्याच वेळी साधारणपणे आजूबाजूला असणारं जे गवत असतं किंवा इतर काही ज्या किडी असतात त्या किडींचा प्रादुर्भाव या कवळ्या पालवीवरती होण्याची शक्यता नाकारता येत नसते. आणि मग अशा वेळी ही आलेली कवळी पालवी काही वेळा पालवी कुरतडणं असेल, त्यानंतर त्या पालवीच्या कोवळ्या खोडामध्ये आळी शिरणं असेल, कोंब जळून जाणं असेल किंवा पानांची गळ होणं, अशा प्रकारच्या विविध समस्या या ठिकाणी या कालावधीमध्ये आपल्या सर्वांना पाहावयास मिळतात. आणि मग नेमकेपणानं या पालवीचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला काय करायला हवं हे मी आता आपणास सांगणार आहे. प्रामुख्यानं मी आपण सर्वांना सांगेन. आता आपण पाहू शकता या ठिकाणी या कोंबापासून जवळजवळ साधारणपणे 10 सेंटीमीटर उंचीचा फुटवा या ठिकाणी आलेला आहे. एकूण जवळजवळ साधारणपणे 6 फुटवे या ठिकाणी या खोडावरती आलेले आहेत. असं जर आपण प्रत्येक खोडाचं पाहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी फुटवे आल्याचं पाहावयास मिळतंय. आता या फुटव्यांची उंची बऱ्यापैकी साधारणपणे 15 सेंटीमीटर इतकी झालेली आहे. मग आता पानं जरी अजून आकारानं जरी लहान असली तरी सुद्धा या ठिकाणी इतर असणाऱ्या किडींचा, बुरशींचा किंवा खोडकिडींचा प्रादुर्भाव या कोवळ्या पालवीवरती पडू नये म्हणून आपण याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी या व्लॉगच्या निमित्तानं सर्व आंबा उत्पादक शेतकरी बांधवांना मी प्रामुख्यानं एक गोष्ट मी सुचवतोय की बुरशीपासून, किडीपासून, खोडकिडीपासून या कोवळ्या पालवीचं जर संरक्षण आपल्याला करावयाचं असेल तर नियमित फवारणी करणं खूप गरजेचं आहे असं म्हणायला हरकत नाही. साधारणपणे झाडावरती काळी बुरशी असेल, मावा असेल
किंवा बुरशीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात। तर साधारणपणे या बुरशीपासून या नवीन पालवीला किंवा झाडाला जो होणारा त्रास आहे तो त्रास या ठिकाणी कमी करता यावा म्हणून आपण या ठिकाणी अशा कोवळ्या पालवीवर प्रामुख्याने आपण पहिल्यांदा बुरशीनाशकाची फवारणी करून घेणं खूप गरजेचं आहे। आता बुरशीनाशकाची फवारणी करत असताना साधारणपणे बाजारामध्ये बरीचशी उत्पादनं उपलब्ध आहेत, तरी सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या परिचयाचं असणारं M45 नावाचं एक बुरशीनाशक आहे। आपण याची फवारणी आपल्या जर या कोवळ्या पालवीवरती केली तर बुरशीपासून होणारं या झाडाला जो त्रास आहे तो या ठिकाणी प्रामुख्यानं कमी होत असतो। आता नेमकेपणाने हे बुरशीनाशक किती फवारायचं त्याचं प्रमाण देखील या ठिकाणी मी आपल्या सर्वांना या व्लॉगच्या निमित्तानं मी सांगतो आहे। साधारणपणे 1 लिटरला 2 मिली अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हे प्रमाण करून आपल्या झाडावरती फवारणी करणं गरजेचं आहे। जर आपल्याकडे जर 15 किंवा 16 लिटरचा जर पंप आपल्याकडे असेल तर अशा पंपामध्ये आपण सामान्यपणे 25 ते 30 मिली अशा पद्धतीनं हे M45 हे बुरशीनाशक जर वापरलं तर साधारणपणे या पालवीवरती येणारी जी बुरशी आहे ती प्रामुख्यानं कमी होऊन जाऊ शकते। या बुरशीबरोबरच साधारणपणे मग गवतावरचे काही किडे असतात, आळ्या असतात, सुरवंट असतात, हे सुद्धा आपल्या झाडावरती येऊन ही कोवळी पालवी पूर्णपणे खायचा प्रयत्न करतात किंवा याच उगवलेल्या कोवळ्या खोडांना या ठिकाणी याच्यामध्ये छिद्र पाडून पूर्ण कोवळं खोड सुद्धा या ठिकाणी निकामी करू शकतात। मग अशा या ठिकाणी आळ्या, सुरवंट, किडे यांचा बंदोबस्त आपल्याला सुद्धा करणं खूप गरजेचं आहे। साधारणपणे पावसाळा संपता झाडाच्या खोडावरती काही वेळा वाळवी असेल किंवा इतर काही कीटकांचा प्रादुर्भाव होऊन खोडावरती पांढरे, काळे डाग असे विविध प्रकारचे आजार दिसू शकतात। तर बुरशीनाशकाच्या सोबतच कीटकनाशकाचं सुद्धा या ठिकाणी आपण फवारणी करणं खूप गरजेचं आहे। माशी बुरशीनाशकाचं जे प्रमाण सांगितलं अगदी त्याच पद्धतीनं आपण कीटकनाशकाचा सुद्धा वापर या ठिकाणी करू शकता। प्रामुख्याने या ठिकाणी कीटकनाशक आणि बुरशीनाशक याच्या वेगवेगळ्या फवारण्या करत न बसता जर आपण या ठिकाणी खताच्या सेवा केंद्रामध्ये किंवा दुकानामध्ये जर आपण त्यांना क्लोरोपायरीफॉस नावाचं जर एक रसायन त्यांना जर आपण मागितलं तर हे क्लोरोपायरीफॉस हे साधारणपणे बुरशीनाशक, कीटकनाशक आणि खोडकीटनाशक या साधारणपणे 3 ही आजारांवरती काम करणारं प्रभावी असं औषध आहे। याच्याबरोबरच हमला आहे, 22T नावाचं एक सुद्धा औषध असतं। या सुद्धा औषधांची फवारणी आपण आपल्या झाडावरती जर केली तर नक्कीच या कोवळ्या पालवीचं संरक्षण आपण प्रामुख्यानं करू शकता। आता साधारणपणे ही पालवी कशी टिकवावी याच्याबाबतची मी रासायनिक व्यवस्थापन आपल्या सर्वांना सांगितलं। बरेचसे शेतकरी बांधव या ठिकाणी सेंद्रिय शेती करतात, साधारणपणे मग रसायनांचा वापर न करता सुद्धा या ठिकाणी आपल्या बागेमध्ये अशा किडींचं, रोगांचं नियंत्रण ते सुद्धा या ठिकाणी प्रामुख्यानं करत असतात। तर अशा बांधवांना सुद्धा या ठिकाणी मी आवर्जून नक्की सांगेन, आपण गाईचं शुद्ध गोमूत्राचं आणि पाण्याचं मिश्रण जर या ठिकाणी पंपामध्ये करून जर आपण याची जर फवारणी जर केली तर तरी सुद्धा या ठिकाणी या किडीवरती, या रोगांवरती आपल्याला नियंत्रण नक्कीच मिळवता येऊ शकतं। प्रामुख्यानं गोमूत्राच्या बाबतीमध्ये मी प्रमाण जर आपल्याला सांगावायचं झालं तर साधारणपणे 1 लिटर गोमूत्रासाठी साधारणपणे 5 ते 7 लिटर पाणी अशा पद्धतीनं आपण साधारणपणे हे प्रमाण जर घेतलं तर या प्रपोर्शनमध्ये आपण या गोमूत्राची फवारणी आपल्या झाडावरती करू शकता। जशी गोमूत्राची फवारणी आपण करू शकतो त्याच पद्धतीनं निंबोळी अर्क नावाचं सुद्धा एक या ठिकाणी एक जैव नियंत्रण या ठिकाणी आपण सेंद्रिय पद्धतीनं करू शकता। या निंबोळीचा अर्क सुद्धा आपण जर या पालवीवरती आपण फवारलात तर नक्कीच हे संरक्षण चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतं। साधारणपणे जर आपल्या झाडावरती जर बिलकुल या ठिकाणी जर रोग, कीड किंवा आळी नसेल तर साधारणपणे एक प्रिकॉशन म्हणून आपण एक फवारणी घ्यायला हरकत नाही। मात्र बऱ्याच वेळा असं होतं की जर आजूबाजूला तण जर जास्त प्रमाणामध्ये असतील किंवा गवतावरचे किडे, आळ्या जर सुरवंट जास्त असतील, आंतरपिकामध्ये आपण जर एखाद्या प्रकारचं जर पीक घेतलं असेल तर त्याच्यावरचे किडे सुद्धा या ठिकाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही। मग अशा वेळी साधारणपणे केवळ एकाच फवारणीवरती या ठिकाणी अवलंबून न राहता मग अशा वेळी साधारणपणे आपण 5 दिवसाच्या, 7 दिवसाच्या, 9 दिवसाच्या अंतरानं जसे आपल्याला या ठिकाणी सोयीस्कर वाटतंय तशा पद्धतीने आपण 2 फवारण्या जर आपण केल्यात तर नक्कीच ही कोवळी पालवी चांगल्या पद्धतीनं टिकू शकते। ही पालवी टिकत असताना साधारणपणे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये ही शंका येते की बाबा अशा झाडांचं छाटणी नेमकी कधी करायची। तर मी आता तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष दाखवतो आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी की आता ह्या मुख्य झाडावरती या ठिकाणी खालून ही फांदी वर आलेली आहे आणि ह्या फांदीलाच या ठिकाणी आपण पाहू शकतो
की इथूनच साधारणपणे हे 6 फुटवे आलेले आहेत. आता लगेचच या ठिकाणी मी या कोवळ्या या ठिकाणी आलेल्या फांद्यांची फुटव्यांची छाटणी करणार नाहीये. साधारणपणे आता ही मधलं खोड आपण जर पाहिलं तर काळजीपूर्वक आपल्या लक्षामध्ये येईल की साधारणपणे इतर खोडांच्या मानाने हे मधलं खोड बऱ्यापैकी चांगलं भरलंय. साधारणपणे अजून ही बाजूची थोडीशी जी पालवी आहे ती पूर्णपणे कोवळी आहे. मग अशा स्थितीमध्ये या ठिकाणी आपण लगेच अशा झाडांची छाटणी करू नका. साधारणपणे थोडीशी पालवी जून झाल्यानंतर आपण आता मला या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की बाबा या ठिकाणी पेऱ्यावरती जवळजवळ 6 नवीन फांद्या आलेल्या आहेत. तर आलेल्या ह्या 6 फांद्या आपल्याला नको आहेत. याच्यापैकी आपल्याला झाडाची आपली 3-2-2-3 जो काय आपण फॉर्म्युला यूज करत आहात साधारणपणे त्याच दृष्टीनं या ठिकाणी आपण या झाडापैकी आपल्याला अनावश्यक असणाऱ्या ज्या नको असणाऱ्या फांद्या आहेत त्याच आपण या ठिकाणी आपण काढून टाकायच्या आहेत. पण त्या सुद्धा आत्ता लगेचच काढायची आवश्यकता नाहीये. त्या आपण साधारणपणे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सामान्यपणे ज्यावेळी साधारणपणे ही पालवी पूर्णपणे जून होईल यावेळी आपण काढून टाकल्या तर नक्कीच या झाडाची होणारी जी वाढ आहे आपल्या फांद्यांची जी डेव्हलपमेंट आहे ती नक्कीच चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. एक उदाहरण म्हणून या ठिकाणी मी आपणास दाखवतो आहे. आता इथं आलेले ज्या 5-6 फांद्या आहेत या 5-6 फांद्यांपैकी साधारणपणे एकाडे एक जर फांदी ठेवली तर किमान 6 फांद्या या ठिकाणी राहू शकतात. म्हणून एक उदाहरण म्हणून मी आता आपणास दाखवतो की बाबा की काय करायचं. आता लगेच आपण करावं यापेक्षा नाहीये तरी सुद्धा या ठिकाणी मी आवर्जून सांगतोय आपण सर्वांना की अशा पद्धतीने आपण जर एकाडे एक साधारणपणे एक काढल्यानंतर एक फांदी मध्ये ठेवली आणि त्याच्या बाजूने असणारी ही जी दुसरी फांदी आहे ती या ठिकाणी आपण कट करून टाकली. आता आपण पाहू शकता या ठिकाणी या बाजूला एक आणि बरोबर या बाजूला एक अशा एकूण 3 बाजूला 3 फांदे या ठिकाणी आलेले आहेत आणि मध्ये एक डॉमिनंट स्टीम आहे. थोडी दिवस मी वाट पाहणार आहे याची आणि थोडी वाट पाहिल्यानंतर साधारणपणे ऑक्टोबरच्या मध्यावरती साधारणपणे मग या झाडाची असणारी स्थिती काय आहे साधारणपणे किती फांदे याच्यावरती डेव्हलप आपल्याला करावयाचे आहेत अशा पद्धतीनं मी ही पूर्णपणे छाटणी करणार आहे. मी आशा करतो साधारणपणे नवीन आलेली कोवळी पालवी कशी टिकवावी याच्याबाबतचा हा व्लॉग आपणा सर्वांना नक्की आवडला असेल. आपणास हा व्लॉग आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं की आपणास जर या आंबा लागवडीविषयी कोणत्याही घटकाची जर माहिती हवी असेल तर कृपया सर्वांना विनंती पुन्हा की आपल्या या राहुल खेरमडे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून बनवलेले सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपल्याला नियमितपणे आपल्या स्वतःच्या यूट्यूबवरती पाहावयास मिळतील.